यांच्या जीवनामध्ये खूपच त्रास होते, शांती नव्हती, बऱ्याच ठिकाणी गेले पण त्यांचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेले नाही. 2021 मध्ये आपल्या चर्च बद्दल त्यांना कळालं, चर्चमध्ये यायला लागले, देवाचं वचन ऐकायला लागलं. तेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. ही त्यांची मुलगी आहे आणि तिचं M.Pharm झालेलं आहे. झालं असं की जेव्हा जेव्हा ती एक्झामला जायची तेव्हा ती आजारी पडायची. तिचे 4 वर्ष तसं झालं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी नॉनस्टॉप ती आजारी पडायची. जेव्हा एक्झाम आली की ती आजारी पडायची किंवा टायर पंक्चर व्हायचं किंवा ऍक्सिडेंट व्हायचं, काहीतरी असं व्हायचं की ती एक्झाम पर्यंत पोहोचू शकत नव्हती. पण तरी परमेश्वरानं त्या सगळ्या गोष्टीतून तिला बाहेर काढलं. तिनं पेपर दिला आणि परमेश्वरानं तिथं देखील त्यांना कृपा पुरवली आणि ती मुलगी डिस्टिंक्शननं पास झाली. आणि एवढंच नव्हे तर इंडियाच्या टॉप 5 MMC फार्मा कंपनीमध्ये तिला जॉब मिळालेला आहे. हैदराबाद वरून इथं साक्ष देण्यासाठी आता आलेली आहे. So you watch us online? Yes. And so you came here to testify Yes. what Jesus did in your life. God helped you. Yes. What you want to tell the people to encourage them? Just believe in God. Amen. Just believe in God. Just believe in God. And प्रभु He will विश्वास work it ठेवा. out. Amen. Bless the Lord. God Thank you, bless Father. you. Make Amen. her future Yes. to shine all the more. Yes. Bless her. Fulfill all their heart's desire. Yes, Jesus. Yes. In Jesus' name. ते सांगतात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांना अचानक त्रास झाला. ते रिअल इस्टेटमध्ये काम करतात. स्ट्रेसफुल वातावरण होतं, तर अचानक त्यांच्या हातामध्ये मुंग्या आल्या आणि स्टॅमरिंग त्यांना होऊ लागलं. त्यांना वाटलं कामाचा लोड आहे म्हणून त्यांनी 2 दिवस सुट्टी घेतली. तिसऱ्या दिवशी कामाला गेले, त्यांना चक्कर आली. ताबडतोब ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी त्यांचे CT स्कॅन, MRI सगळं करण्यात आलं. त्याच्यामध्ये आढळलं पास्टर ब्रेनचा जो मागचा पार्ट आहे सेरेब्रम, त्याच्यामध्ये काही टिश्यू डॅमेज झाले होते त्यांचे आणि त्याच्यामुळे पास्टर रक्ताच्या गाठी झालेल्या होत्या. डॉक्टरांनी ताबडतोब चेक केलं. डॉक्टरांना ते थोडंसं सिरियस वाटलं आणि ते पॅरालिटिक अटॅकमध्ये होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक त्यांना येऊ शकतो. तर डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब ॲडमिट करून घेतलं. 24 जुलैला ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्याच्यानंतर ते सांगतात त्यांचे कंटिन्युअस MRI त्यांचे चालूच होते आणि त्याच्यानंतर त्यांचा सेकंड MRI पण झाला, हे बघण्यासाठी की त्याच्या आजूबाजूच्या पण टिश्यू काही डॅमेज झालेला आहेत का नाही आहेत. ह्या त्यांची वाईफ आहे, त्या नाईट शिफ्ट करतात आणि ते सांगतात 24ला ते ॲडमिट झाले. त्यांना 3 मुली आहेत. अशा सगळ्या तणावग्रस्त वातावरणामध्ये त्यांनी देवाला हाक मारली. 24 पासून ते 29 पर्यंत ॲडमिट होते आणि प्रायव्हेट रूम त्यांनी घेतली होती आणि कंटिन्युअसली ते आपले जे ऑनलाईन सर्व्हिसेस ते बघत होते. त्यांचा संपूर्ण भरोसा देवावरती होता अँड लॉर्ड डिड हिज फॅन्टॅस्टिक जॉब. आणि ते सांगतात की ज्यावेळेस 29 जुलैला सर्जरी डॉक्टरांनी अनाऊन्स केली होती, सकाळी आले, त्यांचे चेकअप सगळे झाले, संध्याकाळपर्यंत त्यांची सर्जरी होणार होती पास्टर. बट शी प्रेड अँड गॉड मूव्ह माइटीली. 29ला पास्टर ते सांगतात की सर्जरी अनाऊन्स आणि संध्याकाळी डॉक्टर आले आणि बोले सर्जरीची गरज नाहीये. अँड दिस इज व्हॉट हॅपेंड. 29 जुलैला ब्रदर डिस्चार्ज घेऊन घरी आले पास्टर. आणि ते सांगतात काम खूप स्ट्रेसफुल होतं, तर ते सांगतात की ते सुद्धा प्रभूंनी चेंज केलं. आता ते CRM डिपार्टमेंटमध्ये काम करतात, जेणेकरून ते त्यांचं काम एकदम रिलॅक्स आहे. प्लस सॅटर्डे संडे दे कॅन अटेंड द चर्च. दिस इज व्हॉट गॉड हॅज डन इन देअर लाईफ. Amen. Amen. God bless. What a joy. God bless all of them, Master. भाई का नाम विशाल है, वो औंध से हमारे चर्च में आते हैं, उनका परिवार है. वो कहते हैं 5 सालों से उन्हें दारू पीने की बुरी लत थी. वो इतना नशा करते थे कि दिन में 3-3 बार दारू की बोतलें पीते थे, एक के बाद एक. वो चाहकर भी अपना नशा छोड़ नहीं पा रहे थे. इस वजह से उनके घर परिवार में पूरी अशांति थी. वो अपनी पत्नी को मारा पीटा करते थे, घर पर पैसे नहीं दिया करते थे. वो रिक्शा चलाने का काम करते हैं, लेकिन काम पर भी वो दारू पीकर जाया करते थे. नशा कर कर वो रास्ते पर सोया करते थे. लेकिन वो कहते हैं कि उनकी पत्नी का प्रभु यीशु पर विश्वास था. उन्होंने निरंतर उनके लिए उपवास और प्रार्थना की, प्रभु की दुहाई दी. और 15-20 दिन पहले इसी तरह शनिवार की सभा में वो आए, प्रभु यीशु का वचन उन्होंने सुना और प्रार्थना में प्रभु यीशु ने उन्हें अद्भुत रीति से स्पर्श किया है. उसी क्षण से उनकी दारू पीने की पूरी इच्छा खत्म हो चुकी है. आज उनका जीवन पूरी तरह से बदल चुका है. आज वो अपने परिवार को संभाल रहे हैं, घर पर पैसे दे रहे हैं और पूरी तरह से शांति का जीवन जी रहे हैं. और साथ ही साथ उनकी पत्नी को लोग ताने दिया करते थे, तू प्रभु यीशु पर विश्वास करती है, तू प्रार्थना करती है, लेकिन तेरे पति में कोई बदलाव नहीं है. लेकिन प्रभु यीशु ने आज प्रभु यीशु के गौरव का साधन उन्हें बनाकर खड़ा किया है. हालेलुया. अब दारू नहीं पीते आप? आमेन. बिलकुल आता नाही. अजिबात नाही. अजिबात 15 दिवस झाले नाही. 15 दिवस अजिबात नाही, हात लावलेला नाही. काही See that. Bless him, Lord. Let not the devil ever touch him in that drinks again. And let him be blessed and let his family be blessed. Amen. In Jesus' name.
आमेन. ते गेले 8 महिने झाले आपल्या चर्चला येत आहेत रेग्युलरली आणि ते सांगतात की हा त्यांचा मुलगा आहे, तो प्रभूवरती इतका विश्वास ठेवत नव्हता पण तो वचन वाचत असे. ते सांगतात की सोमवारच्या 28 जुलै मागच्या महिन्यामध्ये ते चर्चला आले असताना सोमवारी त्यांचा मुलगा घरातलं काही सामान आणण्यासाठी बाहेर निघाला गाडीवरती रात्री आणि त्याला समजलं नाही की समोरून एक बस आली. खूप जोरामध्ये त्या बसने त्याला धडक दिली. जवळजवळ तो 6 फूट वरती उडाला आणि त्यानंतर तो खाली पडला. ते सांगतात की त्यांची जी गाडी जी आहे डॅमेज झाली आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की मला काहीही झालं नाही आणि त्या दिवसानंतर माझा परमेश्वरावरती विश्वास वाढला आणि त्यासाठी ते परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आज या ठिकाणी साक्ष देण्यासाठी आलेले आहेत. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाने देत आहेत. हालेलुया. हालेलुया. ही जी बहीण आहे एका ठिकाणी काम करते आणि तिथल्या लोकांनी त्यांना सॅलरी बऱ्याच दिवस झालं दिली नाही. बऱ्याच दिवस झालं ते म्हणत होते की माझी सॅलरी द्या द्या, पण त्यांनी दिली नाही. आज असं झालं त्यांच्याकडे फक्त 20 रुपये उरले होते. त्यांनी 20 रुपये दान पात्रामध्ये टाकले. त्यांना 21,119 रुपये त्यांची सॅलरी मोकळी झाली आणि ते आता मेसेज आलेला आहे. येस. म्हणलं देवा माझ्याकडे 20 रुपये आहेत. आता मी माझ्या बहिणीच्या गाडीवर आले, मला यायला भाडं पण नव्हतं, तर आज नव्हतेच माझ्याकडे, पण ते 20 रुपये होते. मी ते दानपात्रात टाकले लगेचच मला ते 21,000 रुपये माझी सॅलरी. हालेलुया. आमेन. आमेन. ते सांगतात की 3 आठवड्यापूर्वी त्यांच्या मॅनेजमेंटने डिसिजन घेतलं होतं की जे टीम लीडवरचे जे पोस्टची लोक आहेत ते सगळ्यांना काढणार आहेत ते जॉबवरून. पण ते सांगतात की तुमच्याकडे आले होते 3 आठवड्यापूर्वी, तुम्ही प्रार्थना केली होती, तुम्ही हे देखील सांगितलं होतं की तुलाच नाही परमेश्वर फक्त वाचवेल, पण तुझ्याबरोबर जे फ्लोअरवरती काम करणार आहेत त्या सगळ्यांना परमेश्वर साबूत ठेवेल. ते सांगतात की परमेश्वरने चमत्कार केला. जी मॅनेजमेंट आधीची होती त्यानंतर मॅनेजमेंट चेंज झाली, ती सगळी परमेश्वरने त्यांच्या फेवरमध्ये आणली आणि परमेश्वरने चमत्कार केला. त्या कुणीही त्यांना हात लावलेला नाही आणि त्यांच्याच बरोबर ते त्यांच्या बरोबरचे जी लोक आहेत टीम लीडर त्यांना देखील परमेश्वराने साबूत ठेवलेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. काय म्हणायचं तुला? एकाही डेव्हलपरला किंवा इंजिनियरला हात नाही लागला आमच्या अख्ख्या टीममध्ये. मी म्हटलं देवा माझ्याकडे तर काही नाही आता, पण मी तुझ्याकडे येते, मी तुझ्या सेवेत आहे, तूच आता बघून घे. तुझ्या सगळे वाचले. आमेन. गॉड ब्लेस यू बेटा.